मॅम प्लीज इथून कंपल्सरी आहे. थँक्यू सो मच. दोन्ही संघाचे 12th मॅन आमच्या समोर जॉईन झालेत. पूर्ण किरेपाडा संघ प्लीज आपल्याला विनंती असं आपला 12th मॅन आमच्या समोर जॉईन व्हायचा याची नोंद असू द्या. त्या ठिकाणी दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली आहे. कर्णधार ज्या वेळेस आले होते त्यांनी मात्र सांगितलं होतं आम्ही टॉस जिंकला आणि दोन मात्र आम्ही क्षेत्ररक्षण करणार आहोत. कारण ज्यावेळेस आम्ही फलंदाजी निवडली होती 4 षटकांचा शॉर्ट फॉर्मॅट आणि इथून दुसऱ्या फेरीला सुरुवात. त्या ठिकाणी गोलंदाज गोलंदाज ट्रॅक वरती दाखल झाला. रोहित आला इथून कॅप्टन लेडिंग फ्रॉम द फ्रंट. त्याच अनुषंगाने आपण पाहतो तो दाखल झाला. इथून प्रथम गोलंदाजी हाताळण्यासाठी फ्रंट लाईन गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये आला. इथून स्वतः कर्णधार संघाचे दोरा सांभाळायचे फ्रंट लाईन गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये तो दाखल झाला. पहिल्या षटकाचे प्रगती पथावरती असेल. पॉवर प्लेच्या बंदामधील पॉवरफुल गोलंदाज म्हणून त्याने उल्लेख केला होता स्वतःचा. त्याच्या अनुषंगाने इथून त्याला खेळ करावा लागणार. किरेपाड्याचं का प्लीज आपला इथून 12th मॅन आमच्या समय जॉईन व्हायची नोंद असू द्या. पुन्हा पहिल्याच बॉल गोलंदाजा रोहितनं ट्रॅम्पलाईनच्या बाहेर हाताळला. इथून नितीश सर आम्हाला दर्शवत असताना व्हाईट बॉलचा संकेत त्यांनी दिला. एक्स्ट्रा स्वरूपातील अवांतर धाव ज्या ठिकाणी ऍड होणार आहे धापळक्यावरती. धापळक या अवांतर धावेनं सुरुवात झाली धापळक्याला. त्या ठिकाणी श्री गणेश मात्र झालं या अवांतर धावेनं एक्स्ट्रा स्वरूपातील धाव ज्यानं खर्च केली आहे. तुडना संग्राम आणि साईली जोडी आपण पाहतो जी दाखल आहे मैदानाच्या आतमध्ये. मागचा सामना कोण विसरला असेल. विस्फोटक नॉक संग्रामनं सुरुवात करून दिली आहे. वेळेस डाऊन द लेग समारा व्हाईट बॉलचा आला इशारा. एक्स्ट्रा सुरुवात दिली अवांतर धाव चॅड होणार धापळकावरती आणि अवांतर धावेनं धापळक पुढे जात असताना पाहायला मिळतात 2 या अंकावरती. 2 धावा झाल्यात अजून एकही बॉल झाला नाही आहे. त्या ठिकाणी अवांतर धावा खर्च केला तर हे प्रेशर आहे या सामन्याचं. यावेळेस फुटच बॉल स्टेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात. राकेश वजे आलाय बॉल खाली. चेंडूला फील्ड केलं जाईल जरूर परंतु तो 2 धावा रोखू शकणार नाही आहे. तो चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. या फुलटस बॉल वरती स्टेट डाऊन द ग्राउंड फटका सजवला होता परंतु इथून 2 धावा रोखू शकणार नाही आहे. त्या 2च्या मदतीनं धावलक फ्लाय होत असताना जाऊन पोहोचले 4 या अंकावरती. 4 धावा धाफलक्यावरती. चांगली गोलंदाजी हाताळी बघणार आहे रोहित या गोलंदाजाला. यावेळेस लोन फुलटस बॉल जरूर त्या ठिकाणी पाहायला मिळतो परंतु इथून त्या बॉलचा फायदा उठवू शकले नाहीत. आज सुवर्ण संधी होती या बॉलवरती संग्रामला परंतु फायदा उठवू शकला नाही आहे. कारण इथून जर हा बॉल परफेक्ट बॅटवरती घेतला असता ना तर निश्चित चौकार षटकाराची मोर उठवली असती संग्रामनं. कारण त्याच्याकडे ती क्षमता परंतु इथून तसं काही झालं नाही आहे. प्लेट डॉट बेस पाहायला मिळालं. डॉट बॉलची सांगता खेरीज झाली. इथून गोलंदाजाने जो चेंडू हाताळला ना तेव्हा यावेळेस चांगला फटका मिश्र स्ट्रोक जरूर. चेंडू बराच काळव्यामध्ये. क्षेत्ररक्षक राकेश म्हणजे बॉल खाली कोणते चुकी करणार नाहीये. घेता येईल संपला इथून संग्राम या फलंदाजाचा खेळ. त्याला परतावं लागतं बॅक टू द पवेलियन गॉन. आणि तुम जर आपण पाहिलं तर मागच्या मॅचचा हिरो जरूर होता ज्यानं विस्फोटक नॉक साकारली होती. त्याला मात्र इथून परतावं लागतं बॅक टू द डगआउट. 45 धावा ज्यानं विथ द बॅटनं साकारल्या होत्या तो संग्राम मात्र या सामन्यामध्ये दमखम दाखवू शकला नाही. मागच्या सामन्यामध्ये जरूर चांगला खेळ दर्शवला होता परंतु या सामन्यामध्ये तो दमखम पाहायला मिळाला नाही. इथून जो संघ जिंकेल ते क्वालिफायर मॅच खेळण्यासाठी दाखल होणार कारण हा सामना खूप महत्वाचा. जो संघ जिंकेल क्वालिफायर मॅच मध्ये दाखल होईल आणि इथून मात्र एक संधी निर्माण होऊ शकते कारण या स्पर्धेमध्ये खेळण्याची प्रत्येकाची इच्छा असते. आज अनेक असे संघ असतील जे मात्र आज प्रवेश मिळत नाही म्हणून थोडीशी खंतीची बाब असेल त्यांच्यासाठी परंतु आज ज्यांना संधी मिळाली आहे त्या संधीचं सोनं करावं लागणार आहे. दुसऱ्या फेरीला सुरुवात पहिल्या षटक प्रगती पथावरती. इथून पावरलीच्या बंधनामधील षटक आपण पाहतो. गोलंदाज रोहित स्वतः कर्णधार संघाची दुरा सांभाळतो. पहिले 2 बॉल जरूर त्यानं टर्मलाईनच्या बाहेर हाताळले होते परंतु तदनंतर मात्र रुलावरती गाडी आणली आणि इथून अचूक टप्प्यावरती नियंत्रण ठेवत असताना कंजूशी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो. त्या ठिकाणी धावफलक आपण पहिल्या तर जाऊन पोहोचला 4 या अंकावरती. याही वेळेस पडल्यानंतर पूर्ण नॅचरल बाउन्स पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता झाली. पूर्ण निर्धाव चेंडू आला त्या ठिकाणी पूर्णपणे बॅकफुटवरती पाठवत असताना फलंदाजांना पाहायला मिळतोय गोलंदाज रोहित. कारण एक्स्ट्रा स्वरूपातील 2 धावा त्यानं खर्च केला आणि तदनंतर मात्र पूर्णपणे बांधून ठेवला फलंदाजी करणाऱ्या टीमला. 4 चेंडू मात्र आतापर्यंत त्यांना हाताळलेत अचूकरित्या. एक इकॉनॉमिकली यावेळेस सफल झाल्यात. क्षेत्ररक्षक नाही आहे इथून फायनल एरियाला क्लिअर करणारा इथून आलाय दर्शकदार
षटकार 6 धावा. इथून यादीच्या बॉलमध्ये जरूर संघर्ष केला होता. बॅकफुटला पूर्णपणे गेले होते. त्यानंतर फटका खेळायचा होता परंतु डॉट बॉलची सांगता झाली. यावेळेस अखेरीस सफल झाले. रीड केलं गोलंदाज झाला आणि त्यानंतर मात्र इथून पहिले गिरीला क्लिअर करणारा षटकार पाहायला मिळतो. थोडक्या 6 धावा आहेत. 6च्या मदतीने धाफळक फ्लाय होताना जाऊन पोहोचल्या. ध्वेराकड्याला स्पर्श करत असताना 10 धावा धाफलकावरती. 10 रन ऑन दी स्कोर गाट. लॉस ऑफ 1 विकेट. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा धाफलकावरती. यामुळे चांगला बॉल सन्मान दिला. या बॉलवरती एका रुळावरती 2 गाड्या आल्या जरूर. इथून काय घडलं जाता फलंदाजाला परतावं लागणार. बॅक टू द पवेलियन. अति घाई संकटात नाही. कुठेतरी घाई झाली होती. मोह आवरता आला नाही आणि त्यानंतर परतावं लागतं बॅक टू द पवेलियन. इथून धक्का क्रमांक दुसरा लागला आणि इथून विकीला परतावं लागतं बॅक टू द डकआउट कॉन. थँक्यू डेस. इथून आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपला. जाडेकडे 2 विकेटचं पतन झालं आणि 10 धावा धाफळकावरती आपण पाहतो. निम्मा जर आपण विचार केला त्यातून 4थ्या क्रमांकावरती सिद्धेश दाखल झाला. तर एका बाजूला सलाम बॅटर जो मात्र मैदानाच्या आतमध्ये त्याला आपण पाहतो. पूर्ण साईल आणि देश जोडीला तो कारनामा करून दाखवावा लागणार आहे. कारण सुरुवात तर चांगली झाली आहे. ज्या ठिकाणी 10ची सरासरी जर धावा झाल्या तर ती सर्वमध्ये 40 ओव्हरपर्यंत मजल मारली जाणार. त्या अनुषंगानं इथून गोलंदाज आपण पाहिलं तर ते रोखण्यासाठी तेजस भुईराला तेजसला प्रमोट केले. गोलंदाज ट्रॅकवरती दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना समोर सलाईवर बॅटर साहिला कुलवट टप्प्याचा बॉल त्यांना हाताळला. चांगला लॉफ्ट टाईम पाहायला मिळाला. त्या ठिकाणी लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहे. शेड्यूल ऑफ फील्ड केलं जातं. त्याचबरोबर एक जावेवरती समाधान मांडावं लागतं. तो ज्याच्या वेळेस मोठे फटके येत नाही आहेत तर त्यावेळेस क्रिकेटमधील बेसिकली विसरून चालणार नाही. आणि तेच मात्र मैदानात शातमध्ये दर्शवलं जातं फलंदाजाच्या माध्यमातून. साहिल मात्र आज सामंजस्य आणि संयमी खेळी करतोय मैदानाच्या आतमध्ये. पूर्णपणे संघाला सावरायचं आहे कारण महत्त्वाचे 2 विकेट तंबूच्या आसऱ्याला गेल्यात. मॅचचा आनंद घेत आहेत. त्यामुळे सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न कोणतीच चुकी होणार नाही. इथून आपले डॅमेज डॉट बॉल आला. सिद्धेशने प्रयत्न चांगला केला होता कारण ज्यावेळेस आपण पाहिलं तर विकेटची विकेट गेली त्यामुळेच त्यानं काहीतरी कानमंत्र दिला. तो कितपत योग्य ठरणारा यशस्वी ठरणारा अनेक प्रकारचे प्रश्नचिन्ह. पण तो जर क्रीपाडा संघानं 40 ओव्हरपर्यंत मजल मारली ना तर निश्चित सर्वमध्ये मॅचमध्ये रंगत येणारा. कारण थोडंसं दमट वातावरण झालं. थोडं रात्रीच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर जवळजवळ 11:16 मिनिटे झाल्यात. थोडंसं डीव जरूर पाहायला मिळतं. थोडा चांगला बॉल सातत्याने शरीरापासून दूर. गोलंदाजांनी आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं ना पण तर एकच प्रयत्न केला. एकच माणूस ठेवलाय मैदानाच्या आतमध्ये. मोठ्या पटक्यापासून जर वंचित ठेवायचं असेल फलंदाजाला तर निश्चित स्वरूपामध्ये शरीरापासून दूर ठेवायचा आणि त्याच अनुषंगाने गोलंदाजी करतो. गोलंदाज तेजस मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा सिद्धेश तयार झाला. यामुळे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. गतीमध्ये परिवर्तन केला आणि बीट होत असताना पाहायला मिळतो पुन्हा एकदा डॉट बॉल आला. काय अप्रतिम गोलंदाजी. सातत्यानं प्रत्येक बॉलवरती चर्चा विनिमय केला जातो परंतु यश देत नाही आहे कारण फलंदाज रेड करत नाही आहे गोलंदाजाला. इथून जर रेड केलं अचूकरित्या तर निश्चित स्वरूपामध्ये मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकतो. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये ज्या अनुषंगाने आपण मोबाईलमध्ये नेटवर्क पाहतो त्याच अनुषंगाने क्रिकेटच्या खेळामध्ये फुटवर्क ही बाब खूप महत्त्वाची आहे. आणि तुम्हाला फुटवर्क रीड करावं लागणार आहे फलंदाजाचं. त्याच अनुषंगाने फुटवर्क रीड केलं आहे गोलंदाज तेजसनं. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथून चांगले प्रयत्न केलेत कारण क्षेत्ररक्षण झाला. नशिबाची साथ जरूर त्या ठिकाणी.
सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केला. लॉंगस्टॉप ओरिजिनला चेंडू ट्रॅव्हल झाला होता. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न जर फुलातून दर्शवले त्या ठिकाणी, तो सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केला. 5 चेंडूंचा खेळ संपला. शेवटचा ते बॉल असेल, लास्ट बॉल रिमेनिंग. या षटकामध्ये पाहायला मिळतो गोलंदाज तेजस, बरे इकॉनॉमिकल गोलंदाज. 4 षटकांचा शॉर्ट फॉर्मॅट आणि तदनंतर कोणत्या अनुषंगाने गोलंदाजी करावी हे आज मैदानाच्या आतमध्ये दर्शवून देतो. कारण या आधीचं षटक होतं, 10 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर तेजस झाला आणि त्याने पूर्णपणे रोखून ठेवला, बांधून ठेवला. धावफलक आतापर्यंत आपण विचार केला तर जाऊन पोहोचलाय 13 या अंकावरती. 3 धावा त्यानं खर्च केलेत. शेवटचा ते बॉल पुन्हा एकदा जो फलंदाज या षटकामध्ये थोडासा बॅकफुट वरती या सिद्धेश पुन्हा एकदा सज्ज झाला. यावेळेस फटका प्रॉपर फ्रॉम मिडल ऑफ द बॅट इन टू द गॅप मध्ये चेंडू क्लिअर करेल इथून षटकारासाठी. इथून चांगला बॉल घ्या तिच्या चेंडू वरती थोडासा बॅकफुट वरती होता, तदनंतर फ्रंट फुट वरती आले. थोडंसं फ्रॉम मिडल ऑफ द बॅट नसर फेकून दिलाय षटकारासाठी. या 6च्या मदतीने आपण पाहिलं धावफलक फ्लाय होत असताना जाऊन पोहोचला. ते म्हणजे 19 अंकावरती 19 रन ऑन द स्कोर कार्ड. 19 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ संपला आणि इथून 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा आपण पाहतो. 9.50 ची सरासरी गाठली या फलंदाजी करत असताना इथून किंग फायटर किरेपाडा संघानं. चला प्लीज टीम मिटिंग करायची नाही या सरावली बस संघाला विनंती असेल. अजूनही आपण पाहिलं तर येणारे 12 बॉल्स अजूनही शिल्लक असतील. 4 षटकांचा खेळ ज्या ठिकाणी आपण पाहतो. तोडणं चांगली फलंदाजी पाहायला मिळतात. कारण यादीच्या बॉल्सवरती पहिल्यांदा पूर्णपणे बॅकफुट वरती होते सिद्धेश. तदनंतर शेवटचा ती बॉल फ्रॉम मिडल ऑफ द बॅटनं खेळला गेला. थोडं लॉंगॉनला क्लिअर करणारा तो षटकार आपण पाहतो. काय अप्रतिम राहिला होता. कारण मी आधीच उल्लेख केला तेबे तेबे तळेसाच्या या अनुषंगाने तुम्हाला फलंदाजी करायची. ज्यावेळेस खरा बॉल येईल स्लॉट मधला बॉल पार्किंग स्लॉट मध्ये पाठवायचा. त्याच अनुषंगानं सिद्धेशने ते कार्य केल्या. कारण आधीचे 3 बॉल्स बाकफुटवरती होता, सलगचे 3 निर्धावले. तदनंतर 22 2 धावा आल्या आणि तदनंतर आलेला तो षटकार एक मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवला इथून किरेपाडा संघाला. गोलंदाज आपण पाहतोय दाखल झाला मीत आला. इथून यावेळेस मीतच्या विपक्षामध्ये पहिल्याच बॉल वरती करारा हल्ला केला. हवाई सफर धाडले बॉलला स्टँडर्ड डिलिव्हर सिवर शबार षटकार 6. इथून मीतचं स्वागत केला. इथून एक यंग टॅलेंट पाहायला मिळतो. तर एका बाजूला पण पहिला साहिल त्याच्या बॅटमधला षटकार आला. मी आधीच उल्लेख केला होता की साहिल इथून संयमी खेळी साकारतो. संघाला गरज आहे. पहिल्या षटकामध्ये 2 विकेट्स गेले. तदनंतर जर आपण पाहिलं तर तो मात्र इथून संयमी खेळी साकारतो आपल्या संघासाठी. 6च्या मदतीने धावफलक फ्लाय झाला, जाऊन पोचला 25 धावा. मी पुन्हा एकदा दाखल झाला वरता विकेटनं. यावेळेस टप्पाचा बॉल जरूर काळ मात्र दिलं होतं. इथून क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करायला तद्वारे एक जावेवरती समाधान मांडावं लागेल. चांगला बॉल त्यांना हाताळलाय. कारण पहिल्याच बॉलवरती षटकार आला. थोडंसं दडपणाखाली असं गोलंदाज, थोडंसं प्रेशर त्याच्यावरती कन्वर्ट होत असं. आणि इथून जर आपण विचार केला तर मीत जानू शंगाना आपण मीतला पाहतो. कारण मीत यंग टॅलेंट आहे. आज त्याला संधी मिळाली या प्लॅटफॉर्मवरती चमकण्याची आणि त्या संधीचं सोनं करू शकेल काही सुद्धा प्रश्नचिन्ह. इथून त्यानं कमबॅक करण्याचा निर्णय तर घेतला, मानस तर बनवला. कारण पहिल्याच बॉलवरती षटकार आल्यानंतर शांत ठेवलं, मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवला. इथून पुढचा बॉल मीत तर ज्याच्या बॅटमधून षटकार आला तोच सिद्धेश ऑन स्ट्राईक वरती. यावेळेस फुल बॉल तो क्षेत्ररक्षण आहे. इथून चेंडूला फील्ड केला जाईल. तद्वारा एकच जागेवरती समाधान मांडावं लागते. एकीकडे दुहेरीने धावसंख्या पुढे नेत असताना आपल्याला पाहायला मिळते फलंदाज धोनी ज्यावेळेस खरा बॉल सातारला जाईल त्यावेळेस निश्चित स्वरूपामध्ये आक्रमण करणार आहोत हे दर्शवून दिलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि थोड जाऊन पोहोचला 27. यावेळेस चांगला फटका हेलिकॉप्टर तर लँड केला. क्षेत्ररक्षण आहे, फील्ड केलं जात आहे.
थोडा 4 चेंडूचा खेळ संपला. 28 धावा धाफळकावरती. काय अप्रतिम कमबॅक पाहायला मिळतं. कारण पहिल्याच बॉलवरती षटकार आला. तदनंतर आतापर्यंत मोठा फटकासर वंचित ठेवला. एकेरी धावेला इथून फक्त प्राधान्य देत असताना दोन्ही फलंदाज पाहायला मिळाले. दुसरे त्या ठिकाणी प्रयत्न केला. त्या ठिकाणी मात्र फलंदाजाला परतावं लागलं. त्या ठिकाणी एक सेट बॅटर संदेश आला. बॅक टू द डगआउट. निर्माण जर आपण विचार केला तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला दिनेशला. दिनेशला मात्र प्राधान्य दिलंय 5व्या क्रमांकावरती. तर ऑन स्ट्राईकवरती साहिल आहे. सातत्याने संयमाचं नाव काय असेल तर साहिल हे मात्र आज या सामन्यामध्ये दर्शवून देतो. यावेळेस तू अतिरिक्त हाईटच्या वर हा बॉल हाताळला. फुल टॉस बॉल त्यावर केला फुल टोल वसूल. पहिले गेऱ्याला क्लिअर करणारा साहिलच्या बॅट मधनं आलाय चौकार. 4 महत्वाच्या क्षणाला महत्वाचे खेळ साकारत असताना साहिल आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. मी थोडासा अंडर प्रेशर पाहायला मिळतो कारण त्यानं खराब चेंडू हाताळला. त्यावरती एक मोठा बिग ब्लास्ट पाहायला मिळतो साहिलच्या बॅटमधनं. चौकार. या 4च्या मदतीनं 4 + 1 5 या धावा ऍड होणार. बोनस स्वरूपातील या धावा या 5च्या मदतीनं आपण जाऊन पोहोचलाय 33 या अंकावरती. 33 रन ऑन दी स्कोर गाठ. 33 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3 विकेटचं पतन झालं. 33 धावा तर लागल्यात. चांगली सुरुवात आतापर्यंत. आणि जो यावेळेस डाऊन द लेगचा मारा वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा सुरुवातीला अवांतर धाव त्या ठिकाणी ऍड होत्या. मी थोडंसं प्रेशरमध्ये आहे कारण हे प्रेशरला न जमताना तुम्हाला गोलंदाजी साकारावी लागणार आहे. इथून जर 40+ धावा झाल्या ना तर इथून थोडंसं कठीण होऊन बसणारा सरावली बस संघासाठी. यावेळेस फ्रीडचा बॉल इटू द गॅपमध्ये चेंडूला पाठवला. सरळ सीमा रेषा पार. माकुणसार चषक षटकार 6. थोडी 6च्या मदतीने दाफळ जाऊन पोहोचले 40 या अंकावरती. मी 40+ धावा करणार आहोत हे सांगितलं होतं कर्णधारानं. त्याच्या अनुषंगानं आतापर्यंत विचार केला तर तिसरा षटक प्रगती पथावरती आहे. मितवरती हल्ला बोल आक्रमण आणि आक्रमण केला आणि गोलंदाजाचा कर्तन काळ म्हणवणं साहिल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस चांगला बॉल निरुत्तर केलं. या बॉलवरती डॉट बॉलची सांगतो झालं अखेरीस निश्वास घेतला असेल. 3 षटकांचा खेळ संपला. 13.33 सरासरी गाठत असताना 40 धावा लागल्यात दाफळकावरती. तुळना किंग फायटर सरावली या संघाच्या. शेवटच्या अंतिम 7 चेंडूंचा खेळ शेष. त्या ठिकाणी या 6 बॉल्सवरती किती धावा जमवण्यामध्ये यश येणारा प्रथम फलंदाजी करत असताना किंग फायटर सरावली या संघाला. त्याचबरोबर यापुढे होणारा सामना असेल दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना मनीष 11 बेलपाडा विपक्षामध्ये साई स्पोर्ट्स सरावली संघ. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. आपल्याला विनंती असेल आपण टॉससाठी यायचा. साई स्पोर्ट्स सरावली विपक्षामध्ये मनीष 11 बेलपाडा संघ. कर्णधार या इनिंग ब्रेकमध्ये जसं 7 चेंडूंचा खेळ समाप्त होईल तसं आपण टॉससाठी यायचा याची नोंद असू द्या. इथून शेवटचा अंतिम षटक त्या ठिकाणी आपण पाहिलं तर राज भोईराला राजेंद्र भोईरला प्रमोट केलं. डेथ ओव्हरचा स्पेशलिस्ट गोलंदाज बनवणं आज आपलं नाव नोंदवू शकेल का आजच्या दिवसामध्ये. पूर्ण 7 चेंडूचा खेळ शेष असेल. यामध्ये लोअर फुलटस बॉल जरूर चांगला फटका पाहायला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला फील्ड केलं जाईल त्यावर एकच धावेवरती समाधान मानावं लागतं. इथून साहिलने मात्र जिम्मेदारी घेतली आणि रोखून ठेवल्या फलंदाजाला. त्यांनी सांगितलं की इथून या षटकामध्ये आक्रमण करायचं आणि मी ही स्ट्राईक स्वतःकडे ठेवतो कारण संघाला गरज आहे मोठ्या धावसंख्येची. इथून या 1च्या मदतीनं दाखवा फ्लाय झाला जाऊन पोहोचलाय 1च्या मदतीनं. इथून यावेळेस चांगला प्रहार पाहायला मिळतो. रोहित आले जरूर त्यानं चुकी केली आहे. इथून एक सोपा झेल धरतीला केलाय दान मिळालाय फलंदाज. इथून जर आपण पाहिलं तर साहिलला जीवन दान. चुकी झाली आहे राजू भोईरच्या माध्यमातून. एक सोपा झेल सोडला त्या ठिकाणी रोहितनं. फेके केली होती प्रॉपर परंतु चुकी झाली. कॅरी करू शकले नाही आहे राजवारे. त्या ठिकाणी स्ट्राईक रोटेट झाली आहे. 2 धावा देऊन गेलेत. इथून संधीचं सोनं करू शकल्या नव्हत्या. इथून आणि येणाऱ्या काळामध्ये किती हानिकारक ठरेल कारण इथून जर स्ट्राईक चेंज झाले असते तर याच्या स्वरूपामध्ये काहीतरी चित्र बदललं असतं. परंतु या ठिकाणी ह्या 2 धावा ॲड होतील. या 2च्या मदतीनं दाबळक जाऊन पोहोचलाय. 43 धावा
धावफलकावरती. 2 चेंडूंचा खेळ संपला. अजूनही उर्वरित आपण पाहिलं तर 4 चेंडू शिल्लक आहेत. या उर्वरित 4 बॉल्स वरती किती धावा करणारा. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केल्या. फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल करत असताना सर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड आउट ऑफ दी पार्क साईल नावाचा आला ब्रँडेड षटकार 6. तोडणं फलकाचा विचार केला तर 49 धावा लागल्या गेल्यात. अर्धशतक मात्र यांची स्वरूपामध्ये आज पूर्ण केलं जाईल का या सामन्यामध्ये हे सुद्धा प्रश्नचिन्ह. यामुळे असं इथून सरावली संघ फलंदाजीसाठी येईल ना त्यावर थोडंसं कठीण होऊन बसणार आहे. कारण जी धावसंख्या त्यांना निर्माण केली आहे साईल त्याला मिळालेलं जीवनदान आणि त्याचं केलेलं सोनं आपण पाहतो. या वेळेस फुल टॉस बॉल दिला. फुल टॉस बॉलला मैदानामध्ये तारा नाही आहे. जाणे शोधू जाना असं सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये साईल पाहायला 2 इन रो बॅक टू बॅकचा दुसरा षटकार पाहायला राजू भोरच्या विपक्षामध्ये खेचलाय साहिल. आधीच्या बॉलवरती मी आधीच उल्लेख केला ती स्ट्राईक रोटेट झाली आहे म्हणजे येणारा इथून खतऱ्याची घंटी वाजली जाईल. इथून या सहज मदतीनं धावफलक पहिल्यांदा जाऊन पोहोचल्या 55 या आकड्यावरती. तोपर्यंत जर आपण विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ संपला आणि इथून 55 धावा धावफलकावरती. इथून 3 रो येतील का. इथून षटकाराची हॅट्रिक साध्य केली जाईल का. फलंदाज साईलच्या माध्यमातून हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरलं जाणारा. राजू भोईरला पूर्णपणे बॅकफूटवरती पाठवले. आधीच्या षटकामध्ये पाहिलं तर मीत आले होते आणि मीतला सुद्धा त्यानं बॅकफूटवरती पाठवला. मी आधीच उल्लेख केला होता की पहिल्या षटकामध्ये ज्यावेळेस 2 विकेट्स गेले 10 धावा होत्या तेव्हा सरावली संघाला वाटलं असेल की इथून मात्र आपण पुनरागमन करणार आहोत. परंतु तसं काही होऊ दिलं नाही. पूर्णपणे जी रणनीती बनवली होती त्यावरती पाणी फिरल्या इथून साहिलनं. यावेळेस मिश्रा स्ट्रोक जरूर गोलंदाज स्वतः राजू भोईर प्रयत्न करतो पण तो यश येणार नाही. सिंगला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि तोही झाला यशस्वी. अर्थातच मिळते याही बॉल वरती 2 धावा आणि या 2च्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचला 57 धावा धावफलकावरती. राजू भोईर नक्की विचार करत असेल कोणत्या अनुषंगानं गोलंदाजी करायची. यापुढे होणारा सामना असेल चला मनीष 11 बेलवाडा विपक्षामध्ये साई स्पोर्ट्स सरावली संघ. शेवटचा अंतिम कॉल असेल तुम्हाला कर्णधार आपण टॉस साठी यायचं. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज राजू पुन्हा एकदा दाखल वरचा विकेटनं त्यामुळेच एक धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न नसेल की जर प्रॉपर नाही धावतीचा सर्वात फलंदाज बाद होण्याची शक्यता त्या ठिकाणी पाहायला मिळते आणि इथून फलंदाजाला परतावं लागणार. बॅक टू द डगआउट परतो इथून एकच धाव मिळाल एकच्या मदतीनं. इथून 4 षटकाची समाप्त आहे. प्रथम फलंदाजी करत असताना गिरेपाडा संघानं इथून 58 धावा जमवल्या. 59 धावांचा इथून आपण पाहिलं तर टार्गेट सेट केला ते विजयाचा सरावली बस संघासमोर. चला यापुढे होणारा सामना असेल बेलपाडा संघाचा कर्णधार आमच्या समोर जॉईन झाल्यात. इथून विनंती असेल साई स्पोर्ट्स सरावली संघ आपला कर्णधार टॉससाठी यायचा. ज्यावेळेस दुसऱ्या डावाला सुरुवात होईल या मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा जॉईन होतील उत्कर्ष पाटील सर. त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत या दुसऱ्या डावामध्ये. बरं इथून आपण टॉसकडे बघतो. त्या ठिकाणी साई स्पोर्ट्स सरावली दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना पाहायला मिळाल. ज्या ठिकाणी साई स्पोर्ट्स सरावली त्याच्या विपक्षामध्ये 2 हात करण्यासाठी त्यांना मात्र इथून मनीष 11 बेलपाडा संघ पाहायला मिळतो. चला यानंतरचा सामना आपण सस्ताना पाहणार आहोत. मनीष 11 बेलपाडा आणि साई स्पोर्ट्स सरावली 2 संघांमध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. आकाश पाटील यांना मी आमंत्रित करतोय. नाणेफेकीसाठी आकाश पाटील यांनी यायचं आहे.
साई स्पोर्ट्स सरावली वर्सेस आपण पाहणार आहोत मनीष 11 बेलपाडा. आकाश पाटील जॉईंट होतील टॉस का बॉस मध्ये. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कॉइन स्पिन केला जाईल. हेड इज कॉल अँड हिअर इज हेड. छाप्पा आलेला आहे आणि सरावली साई स्पोर्ट्स सरावली हा संघ या ठिकाणी टॉस जिंकतोय. मान्यवरांचे मी धन्यवाद व्यक्त करतोय. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. साई स्पोर्ट्स सरावली आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. तर अपोजिट संघाला आपण किती धावांवरती रोखण्याचा आपला मानस मनसुब असणार आहे? 40-45 मध्ये. ओके, ऑल द बेस्ट. आणि तदनंतर आपण जाणार आहोत मनीष 11 बेलपाडा. टॉस आपल्या बाजूने आलेला नाहीये. जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? बॅटिंगच करणार होतो. ओके, म्हणजे आता मनाच्या अगदी बरोबरीने आपल्याला जाणं शक्य झालं, कारण मागच्या वेळेला पण आपण बॅटिंग घेतली होती आणि या वेळेला पण बॅटिंग घेतली आणि किशोर भाऊ भन्नाट फॉर्म मध्ये आहेत. तर यावेळेला किती धावा करण्याचा आपला मानस असेल? 45-50 पर्यंत. आणि त्यासाठी विश्वास कोणावरती आपण प्रदर्शित करतील? किशोर पाटील, सुशांत आणि राहुल. ओके, ऑल द बेस्ट फॉर बोथ टीम. कारण पहिला सामना या ठिकाणी सजलाय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स उत्कर्ष पाटील. थँक्यू सो मच. धन्यवाद. आपण आवाज ऐकत होतात याआधी रावते सरांचा आणि तदनंतर आता प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सन्मान्य परिजी कुडू सर अगदी एक मोठं टार्गेट सेट केलं आणि सध्या तो टार्गेटच्या आता मागे आपल्याला पाहायला मिळतं. धावत असताना संघ बघायला मिळणार आहेत. एक जबरदस्त मॅच, एक मोठी स्पर्धा, तुम्हाला सगळ्यांच्या आवडीची स्पर्धा, अर्थात MSFचं मैदान आणि तदनंतर क्रिकेटचं दैदिप्यमान नियोजन, म्हणजेच खऱ्या अर्थाने ही एक अभूतपूर्व मेजवानी. आता सध्या या मॅचला मात्र इथून सुरुवात देखील होईल. एका बाजूला जर तपासून पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तो म्हणजेच तेजस आणि तेजसच्या साथीला मंगेश ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. तेजस आणि तेजसच्या साथीनं आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच मंगेश आलेत. गोलंदाजाचा जर विचार केला तर आतापर्यंत सध्या प्रजाक दाखल झालेत. पाहूया आता प्रजाक कुठल्या पद्धतीने गोलंदाजी करतील. किरई पाडा या संघानं बॅटिंगनं मनं जिंकली. आता सध्या त्यांना इथून गोलंदाजी चांगली करणं का गरजेचं आहे, कारण बॅट्समननं आपलं काम चोख बजावलं. मॅचला मात्र सुरुवात होते. एका बाजूला किरई पाडा संघ टेंबी खोडावे इथून मात्र बिलॉंग करतोय. त्यांच्या विपक्षात साई स्पोर्ट्स सरावली हा संघ आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. धावांचा वेग फार प्रचंड मोठा पुढे झाला आणि आता तदनंतर 4 षटकांचा खेळ जो आहे या 4 षटकांमध्ये अगदी 70ची लगभग आहे. गोलंदाज तयार. पहिला बॉल प्रजाकचा. पहिल्याच बॉलवरती स्ट्रोक मोठा खेळायचा होता, व्यवस्थित कनेक्शन नाही झालं. बॉल शॉर्ट पॉईंटमध्ये. मॅचला सुरुवात अगदी रनचेसला सुरुवात होते. यानंतरच्या मॅचचा तोही टॉस तेवढाच महत्त्वाचा. त्या मॅचचा टॉस झाला. आता सध्या गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहेत. षटकातील बॉलचा जर विचार केला तर पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती सिंगल. 59 धावा ज्या उभ्या झाल्यात या मॅचमध्ये 4 षटकांमध्ये, म्हणजेच धावा होतात. फक्त तुम्हाला त्या शैलीने शोधाव्या लागतात. सध्या किरईपाडाने त्या शोधल्या. फुलरलेनचा बॉल ऑन साईडला, फटका पिटवून गॅप बॉल चाललाय अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावतात तर खरे. तिथून आपण पाहतात क्षेत्ररक्षण झाले आणि तुर्तास बॉल चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. अगदी ॲक्शन रिप्ले बघायला आवडेल की घडलंय काय. फटका खेळले होते ऑन साईडला बघा, जिथून क्षेत्ररक्षक होते त्यांना बीट करत बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला. शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये खेळाडू. प्रचंड अशी मात्र मेहनत चालू होती. शेवटच्या क्षणाला बॉलला आतमध्ये ढकलण्याच्या प्रयत्नात आपला बॅलन्स हरवलं आणि तदनंतर आपल्या पार्टनरला देखील घेऊन पडले मैदानाच्या बाहेर. आता सध्या धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 5. 2 बॉलचा खेळ संपतोय. 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर 5 रन ही सध्याची स्थिती आहे. आज MSF प्रेझेंटनं हे माकुणसार चषक तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला आला. कालच्या दिवसात 40+, आजच्या दिवसात आपण पाहतायत सफाळे गट आणि सफाळे गटातील मात्र हे दिग्गज संघ मैदानाच्या आत.
यावाला रचनात्मक स्ट्रोक खेळलाय तर खरं प्रेझेन्स ऑफ माइंड इथे यूज केलं की मोठ्या टार्गेटच्या मागे आपण धावतोय तर आता हे फटके तुम्हाला स्वतःमध्ये अद्यावत करावे लागतील आणि सध्या आता ते फटके त्यांनी शोधलेत. धावसंख्या 7. 7 धावा या धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात प्रजाक आणि त्या प्रजाकनं आतापर्यंत आपण पाहू शकता 3 बॉलचा खेळ परिपूर्ण हाताळलाय आणि ज्यामध्ये 7 रन यांच्या माध्यमातून खर्च झालेत. मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात सन्माननीय मनीजी ठाकूर MSFचे अध्यक्ष आहेत. एका बाजूला जितेंद्रजी पाटील या स्पर्धेचे विद्यमान शिल्पकार, एका बाजूला मुकेशजी ठाकूर. त्यांना देखील आपण पाहतात क्रिकेट प्रति प्रचंड आणि वेड प्रेम या तिन्ही मान्यवरांचं राहतं. ज्या ज्यावाला माकुंडसारमध्ये स्पर्धा त्यावेळेला या 3 व्यक्तींना विसरून नाही चालत. षटकातील पुढचा बॉल आता देखील खूप चांगला बॉल होता. बॉल पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळाला. योग्य तो टप्पा आणि चांगला बाउन्स या दोन्ही गोष्टींचं ते योग्य मिश्रण. डॉट बॉल. 4 ओव्हरनं मात्र आपण या मॅचेस परिपूर्ण करतोय. सेकंड राऊंड उद्याच्या दिवसात 10 संघ आहेत. जर तुम्ही 6 वाजता पोहोचलात तर 5 ओव्हरनं सुरुवात होईल आणि जर त्यापेक्षा प्लस टाइम तुम्ही घेतलात तर मग सामने हे सलग 4 षटकांनी सुरुवात होणार आहेत. लक्षात घ्या उद्याच्या संघात रामबाग गट जे आपल्याला संपूर्ण पाहायला मिळतील 10 टीम. पुन्हा एकदा खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी होते. एका बाजूला फलंदाजांचे अथक परिश्रम चालू आहेत आणि ते परिश्रम करावेच लागतील कारण गोलंदाजीनं मन नाही जिंकू शकले. आता सध्या फलंदाजीतून आपण पाहू शकता त्यांना इथून एक चांगली ती लाईन आणि चांगली लेंथ पकडून एका चांगल्या मेरिटच्या फटक्यांची देखील निवड करावी लागेल. आदरणीय सन्माननीय सिप बिअर शॉपचे मालक अर्थातच मनीषजी पाटील त्यांचं मात्र इथे आगमन होत आहे आणि त्यांना विनंती करतोय की आपण सन्मानानं येऊन मुख्य व्यासपीठावरती विराजमान होण्याची कृपा करावी. माकुंडसार गावाचे जावई आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल जावयांचा मान हा सासूरवाडीत फार मोठा असतो आणि सध्या ते आमचे जावई इथे दाखल झालेत. मनीषजी पाटील सर सिप बिअर शॉपचे प्रोप्रायटर आहेत आणि त्यांच्या या स्पर्धेमध्ये आम्ही करतोय लाख हार्दिक स्वागत. मुकेशजी ठाकूर सर असतील, जितेंद्र पाटील सर असतील, मनीषजी ठाकूर सर असतील यांच्या प्रेमळ विनंतीस आपण व्यासपीठावरती आलात. तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्कोर कार्डला धावांची गती षटक क्रमांक 1चा खेळ ज्यावेळेला संपतोय त्यावेळेला पुणेजी भोईर आम्हाला दर्शवतील की धावांची गती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 8 या धावसंख्येवरती आहेत. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये या मॅचला जिंकण्याकरिता 51 धावांची गरज. सामना जिंकणार कोण हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये आहे. आता इथून जो संघ जिंकणार तो सरळ आपल्याला पाहायला मिळेल अगदी अंतिम मॅचकडे पोहोचताना आणि तो कुठला संघ असेल याही सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स गेले ते फक्त ड्रिंक्स नाही तर त्याच्या समवेत अनेक मेसेज आहेत की 18 बॉलमध्ये 51 ज्या वेळेला करायच्या त्यावेळेला आपली गेम प्लॅनिंग कशी असावी, प्रतिस्पर्धी संघाला आपण उत्तर कसं देणार आहोत या सगळ्या गोष्टींची जाणीव तिथे मैदानाच्या आतमध्ये जो ड्रिंक्स घेऊन खेळाडू गेला कॅप्टन त्या कॅप्टनने सांगितलं होतं की आम्ही 40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू परंतु 19 धावा त्यांना एक्स्ट्रामध्ये ठेवल्या बॅटिंग टीम किरईपाडाने आणि तदनंतर त्यांनी देखील सांगितलं की नेहमीप्रमाणे आम्ही बॅटिंगच करणार, बॅटिंग ही आमची ताकद आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं फायटर किरईपाडा यांनी फाईट दाखवली. आपल्या नावामध्ये जी फाईट आहे ती फाईट दाखवली. चला फार वेळ आपण घेत्या फिल्डिंग टीम पंच लक्षात घ्या टायमर सेट आहे. आपण देखील त्यांना मेसेज द्यायचे आहेत प्रत्येक बॉलसाठी मीटिंग नाही जमणार. तुमचं क्षेत्ररक्षण काय असेल ते सेट ठेवून द्या आधीच. सध्या षटक क्रमांक सुरुवात होते 2 आणि गोलंदाज सिद्धेश दाखल झालेत पंचांच्या डावीकडनं उजव्या हाताने. सध्या गोलंदाजी करण्याकरिता किशोरजी पाटील सर आहेत, महेंद्र पाटील सर आहेत. ते दर्शवतात की हा व्हाईट बॉल आहे. या व्हाईट बॉलच्या साह्याने स्कोर कार्डला आता गती मिळते आणि धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 9 वरती. इथून आणखीन 50 रन करायचे आहेत. बॉल आहेत 18. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला किमान 17 रन हे तुमचं आता टार्गेट आहे. प्रत्येक षटकात 17 धावा म्हणजेच 2 ते 3 षटकार जर शोधलात या प्रत्येक षटकामध्ये तर या मॅचमध्ये तुम्ही येण्याची दाट शक्यता देखील आहे. इथे देखील आपण पाहतायत लाऊड अपील पंचांनी सांगितलं की नॉट इंटरेस्टेड, शरीरापासून दूर ठेवला. यष्टीरक्षक थोडासा इंटरेस्टेड वाटला परंतु फार आत्मविश्वास त्याच्याकडे नव्हता त्या अपीलमध्ये आणि त्याच वेळेला पंचांनी त्या सगळ्या गोष्टी धरल्या आणि त्यांनी सांगितलं की नॉट आउट. 4 ओव्हरनं मात्र आपण पाहतायत आता हे सेकंड राऊंडला सुरुवात झाली आणि सेकंड राऊंडचा पहिला मॅच इथूनचा जो संघ जिंकणार तो सरळ आपल्याला पाहायला मिळेल आजच्या रात्रीतला शेवटचा मॅच खेळताना. आज 7 मॅचचं शेड्यूल परिपूर्ण आपल्याला करायचं आहे. वेळेचा विचार केला तर 11:15 वाजलेत आणि आणखीन यानंतर मात्र ते 2 सामने.
इथे देखील हा चांगला चेंडू होता. बॉल पडल्यानंतर थोडासा आतल्या बाजूने येणारा. गोलंदाजी सध्या चांगली होते आहे मैदानाच्या आत. षटक क्रमांक 2 मध्ये सिद्धेश कामडून षटकामध्ये दुसऱ्या षटकात माझं नाव घेतलं जातं. तर त्या सिद्धेशने आता स्वतःची लाईन दाखवली. अतिशय अचूक टप्प्यावरती तो बॉल भेदक टाकला आणि तदनंतर खूप छान पद्धतीची गोलंदाजी ते करतायत. षटकातील पुढचा बॉल घेऊन तयार. आतापर्यंत या षटकामध्ये बॉल झाले ते म्हणजेच 2. गोलंदाज तयार. या हिवाळ्याला आपण पाहतायत हा नो बॉल आहे. पंचांनी मात्र आपण पाहू शकता नो बॉल घोषित केल्या. सन्माननीय मनीषजी पाटील सर, सिप बिअर शॉपचे प्रोप्रायटर, त्यांचं मात्र यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी जितेंद्रजी पाटील सरांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते आपण आदरणीय सन्माननीय मनीषजी पाटील सर, सिप बिअर शॉपचे मालक आणि जावयांचा सासूरवाडीत स्वागत आणि सत्कार. लग्नामध्ये फार झाला असेल, परंतु आता ज्या ज्या वेळेला तुम्ही आमच्या गावात याल त्यावेळेला आम्ही जावयांचा हा स्वागत सन्मान सातत्याने करतो, कारण आमच्या गावाचं नाव माकुणसार आहे. आणि निश्चित स्वरूपात इथे भावजी आले, त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. स्कोर कार्डला रनसंख्या जर तपासून पाहिली तर 11 आणि बॉलचा खेळ तपासून पाहिला तर पुढे आम्हाला दर्शवतात की 2 बॉलचा खेळ झालाय. येणारा बॉल हा फ्री हिटचा आहे. आता या फ्री हिट वरती आक्रमण केले जाईल का? गोलंदाज तयार. या बॉलला फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहेत शॉट कव्हरला, त्यांनी मात्र त्या बॉलला फील्ड करून आउटची संधी बनली. आणि तदनंतर घडले काय, तिसऱ्या पंचांची मदत इथे मात्र घेतली जाते आणि इथून आपण पाहू शकता आता तिसरे पंच काय दर्शवतील. नॉट आउट. पंचांचे सिग्नल आलेत नॉट आउटचे. सध्या आतापर्यंत म्हणजेच या फ्री हिट वरती 1 रन तर पूर्ण झाली. 59 धावा उभ्या केल्या किरई पाडाने. आणि किरई पाड्याने जरी 59 धावा खर्च केले असतील तरी देखील ते सांगतात की आम्ही सहज पद्धतीने धावा इथून समोरच्या संघाला देखील देणार नाहीत. आणि त्या सगळ्या गोष्टी पाहता अतिशय दमदार पद्धतीचं इथून ज्यांनी गोलंदाजीचं देखील पृथक्करण मांडलेलं आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल घेऊन. या षटकातला तो बॉल असेल अर्थात आपण पाहू शकता 4था. गोलंदाज तयार. सिद्धेश. या बॉलला फटका तर फसलाय. स्वतः सिद्धेश बॉलच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतात. तिथे बॉल चालला नोमान्स लँडला. शॉर्ट स्क्वेअर लेगला स्वतः यष्टीरक्षक वेगाने पुढे सरसावलेत. सिंगल डबलने या मॅच मध्ये आता फारसा मोठा फरक नाही पडणार, कारण 59 धावा ज्या वेळेला तुम्ही चेस करताना त्यावेळेला प्रत्येक षटकामध्ये आणि प्रत्येक षटकाच्या मोठ्या फटक्याची येण्याची शक्यता जी आहे ती थोडीशी शांत झाली. आणि येणाऱ्या काळात जर ती फलंदाजांनी योग्य वेळेत नाही सावरली तर मग थोडंसं दुःख होईल की योग्य वेळेत ते फटके नाही आले. 59 धावा म्हटलं तर सहज नाही. 4 षटकांचं क्रिकेट मी मगाशी देखील उल्लेख केला की थोडंसं धावतं क्रिकेट फास्ट क्रिकेट असतं. तुम्हाला तो वेळ नसतो की तुम्ही सेट होऊन पूर्णपणे खेळपट्टीवरती वेळ घेणार आणि तदनंतर मग ते फटके खेळणार. 4 षटकांचं जे खेळ आहे 24 बॉल तुम्हाला मिळतात खेळण्यासाठी. अंडर फ्लडलाईट आपण पाहतात प्रकाश जोथात. ही स्पर्धा खूप सुंदर पद्धतीनं मॅनेजमेंट या स्पर्धेचं आणि MSF माकुणसार स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या माध्यमातून माकुणसार चषक 2026. षटकातील पुढचा बॉल. यावरला हाफ ट्रॅकरचा बॉल आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि बॉल चालला फ्लॅट अँड फ्युरियस. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्सने 4 रन. पंधरा 18 माफ करा. 18 रन झालेत. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. माकुणसार स्पोर्ट्स फाउंडेशन प्रेझेंट माकुणसार चषक 2026 आणि या क्रिकेटच्या महासंग्रामात जे आता प्रेक्षक आमचे लाईव्ह जोडलेत 6 सीटर्स यूट्यूब वाहिनीवरती, त्यांचं देखील पुनश्च एकदा स्वागत. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये रन करायच्यात 41. किरई पाडा
आजच्या दिवसात दमदार खेळ. पहिल्या मॅचमध्ये 68 केले होते. दुसऱ्या मॅचमध्ये 4 ओव्हरचा खेळ झाला, फरक नाही पडला त्यांच्यावरती. टॉस जिंका आणि तदनंतर प्रथमतः बॅटिंगच करा हा त्यांचा एक उसूल आहे. आणि तदनंतर टॉस हरल्यानंतर त्यांना नेहमी बॅटिंगच मिळते आणि ज्यावेळेला बॅटिंग मिळते त्यावेळेला बॅटिंग मजबूत करतात. इथे देखील आपण बघा लाऊड अपील. पंचांनी सांगितलं की स्टम्प्सला सोडणारी लाईन आणि तदनंतर नॉटआउटचे सिग्नल पंचांचे आलेत. आता सध्या आपण पाहू शकता हा डॉट बॉलनं इथून सुरुवात होते. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूला तेजस आणि मंगेश ओपनिंग पेअरला दाखल झालेत खरे, परंतु ज्या धावा त्यांच्याकडनं स्वाभाविक आहेत, येणं गरजेचे आहेत आणि त्या कंपल्सरी झाल्यात ना आता, त्या धावा नाही घेत आहेत. कारण 11 बॉल आहेत, 11 बॉलमध्ये 41 अभि नाही तो कभी नाही. योग्य वेळेत जर सावरलं तर मग तिथे तुम्ही नेतृत्व करू शकता. वेळ गेल्यानंतर अनेक गोष्टी तुम्ही करा, परंतु त्याचं महत्त्व फक्त 0 होतं. यावाला फटका स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, क्षेत्ररक्षक लॉंगॉनला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या हाताची ओंजळ योग्य ठरली. फलंदाज बाद, विकेटचं पतन. यस डीजे नैतिक. नवीन बॅटर मैदानाच्या आत ज्याचं नाव आहे राकेश वझे. दणकन राखतायत मोठ्या फटक्यांची, परंतु आता ते फक्त म्हणून नाही चालणार. तुमच्याकडे बॉल आहेत 10 बॉलमध्ये तुम्हाला करायचे आहेत 41 रन. त्या 41 साठी लढावं लागेल, ते सहज नाही होणार. आणि मेहनत, पराकष्ट, जिद्द, चिकाटी, संयम या सगळ्या गोष्टी दाखवत संघाच्या नावासाठी ज्या संघानं तुम्हाला जागा दिली, ज्या संघानं तुम्हाला नाव दिलं, आज खऱ्या अर्थानं तो संघ अडचणीत आहे. आणि अडचणीच्या काळात पायवाटा न शोधता तुम्हाला डगमगत्या परिस्थितीतून उत्तर द्यावी लागतील. फटका तर खेळलाय खरा, क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, त्यांनी त्या बॉलला फील्ड केले. फक्त सिंगल. फिल्डिंग टीम सांगते की इझिली सिंगल तुम्ही घेत राहा, आम्हाला नाही फरक पडणार, कारण आता एक मोठं टार्गेट सेट आहे. 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये 40. प्रत्येक बॉल मागे तुम्हाला आता षटकारांचे पाढे इथून रचावे लागतील, अदरवाईज डेस्टिनेशन नाही गाठू शकत. 59 धाव्यांचं मोठं टार्गेट सेट केलं आणि ते सेट केल्यानंतर गोलंदाजी देखील जी अचूक असायला हवी होती ती गोलंदाजी किरईपाडा हा संघ घेऊन आला आणि सध्या त्याच जोरावरती अतिशय सुंदर पद्धतीने या मॅचमध्ये आलेत. मोठा फटका तर खेळायचा होता. पुन्हा एकदा आपण पाहू शकता पंचांकडे दाद मागितली होती, अपील केला होता, पंचांनी फेटाळून लावले सरळ. आता डॉट बॉल येतो. 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये 40. 8 बॉलमध्ये 7 षटकार. 6 बॉल 6 झाले 36 आणि तदनंतर आणखीन एक चौकार किंवा मग षटकार तर तुम्ही विजयाच्या जवळ पोहोचू शकता. संदीप पाटील यांचं देखील इथे आगमन होते व्यासपीठावरती. एक चांगले कुक आहेत. मी मगाशी देखील उल्लेख केला की तुम्ही माकुंडसरमध्ये आलात तर तुम्हाला चांगले कुक बघायला मिळतील इथे आणि त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करतोय. फटका खेळायचा होता, व्यवस्थित कनेक्शन नाही तिथे झाले. आता 8 बॉल करायचे होते 40, त्यावाला फक्त सिंगल. आता 7 बॉल आणि 7 बॉलमध्ये धावा करायच्या, त्या म्हणजेच 39. वन वे ट्रॅफिक. अगदी बॅटिंग करणाऱ्या टीमला सरावलीला मान वरती काढूच दिली नाही फिल्डिंग टीम करईपाडाने, कारण खूप सुंदर गोलंदाजी. जेवढी चांगली बॅटिंग तेवढी चांगली गोलंदाजी, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. तिन्ही डिपार्टमेंटमध्ये किरईपाडा या संघानं आपलं वर्चस्व ठेवलं आणि ते अविरत ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही सुरुवातीच्या काळात चांगले चमकले आणि तदनंतर मग दुसऱ्या मॅचमध्ये ढासळले, सातत्य विसरलात. आता सध्या आपण पाहू शकाल किरईपाडा या संघाचं कौतुक मी यासाठी करीन की ज्यांनी पहिल्या मॅचमध्ये चालू केलं ते दुसऱ्या मॅचमध्ये अविरत ठेवलं. म्हणतात ना की तुमचे सातत्य राखण्याची एक पद्धत वेगळी असते आणि सध्या तीच त्यांनी ठेवली की टॉस आम्ही इथून जरी जिंकलो असतो आम्ही बॅटिंगच करणार होतो. आमचं टार्गेट आहे 50 रनचं, ते 50ला आणखीन 9 जोडले आणि खऱ्या अर्थाने 59 रन उभे केले. आणि गोलंदाजी करत असताना अगदी कूल अँड काम, शांत पद्धतीनं अगदी योग्य ते गोलंदाज निवडले. आता सध्या ते गोलंदाजी चांगली करतात. बॉल आहेत 6 मध्ये रन करायचे 39. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि जाऊया डीजे नैतिक ब्रँड ऑफ टिगरे यांच्याकडे. संग्राम दाखल झालेत आणि संग्रामचा पहिलाच बॉल. चेंडू बराच काळ हवे त्या तिथे क्षेत्ररक्षक आहे, टिपलाय कॅच. आता या मॅचमध्ये फक्त औपचारिकता 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये रन करायचे 39. यस डीजे.
सध्या आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 39 रन. मॅन ऑफ द मॅच या अवॉर्ड साठी आपण पाहतायत 13-12 कॅफे हे वाउचर आहेत. आता या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण असेल त्याची देखील चर्चा होईल. मागील मॅच मध्ये त्यांचा संघाचा हुकमी एक्का संग्राम त्यानं मात्र मॅन ऑफ द मॅचचा तो किताब घेतला होता. याही मॅच मध्ये आता कुणाच्या बाजूने ते जाईल अनेक गोष्टी आहेत. आता हा बॉल सिंगल येतोय. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 38 रन. सुरुवातच तुमची शांत राहिली आणि ती शांत सुरुवात तुम्हाला आता खऱ्या अर्थाने पराभवाच्या छायेमध्ये घेऊन चालले की काय. कारण बॉल आहेत ते म्हणजे 4 आणि 4 मध्ये रन करायच्या 38 रन्स. 38 धाव्यांची गरज. गोलंदाज तयार. इथे देखील आपण पाहू शकता खोलवर टप्पाचा बॉल होता. मी हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळल्या खोदून काढल्या पायावरच्या बॉलला आणि तिथून सिंगल मिळते. आता सिंगल डबलने या मॅच मध्ये किराईपाडा संघ अगदी आजच्या रात्रीतील शेवटच्या मॅचकडे ज्यांचं प्रस्थान झालंय. खूप सुंदर क्रिकेट त्यांनी दाखवलं. मी म्हणेन बॅटिंग म्हणा फिल्डिंग म्हणा आणि तदनंतर गोलंदाजी देखील त्याच ताकदीची त्या दातनीची गोलंदाजी ते घेऊन आलेत. आता सध्या 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 37. इथे देखील फटका खेळायचा होता क्रॉस बॅटनं. सिंगल मात्र मिळणार आणि या सिंगलच्या साह्याने आता 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 36. पराभवाचे चटके इथून सहन करावे लागतील बॅटिंग टीम सरावलीला. क्रिकेटमध्ये प्रत्येक दिवस सारखा नाही हे मगाशी देखील मी बोललो होतो. तुम्ही अनेक मैदानं गाजवलीत तुम्ही अनेक मैदानं गाजवतील परंतु आजच्या दिवसाला सध्या तुम्हाला या MSFच्या मैदानात खऱ्या अर्थानं शांत केले किराईपाडा या संघाने. पुढचा बॉल ऑन साईडला शॉर्ट बॉल केल्या हुकच्या माध्यमातून फटका तर खेळला आणि 4 धावा बुक देखील केल्या. उशिरानं आल्या. लेट एंट्री ग्रेट एंट्री परंतु या चौकाराचं महत्त्व विजयापर्यंत नाही पोहोचू शकत. आता सध्या 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये रन करायचे आहेत 32 या मॅचला जिंकण्यासाठी. थोडं स्पीडअप करत चला. यानंतरच्या मॅचचा तोही टॉस झाला. त्याही सामन्याला सुरुवात होणार आहे अगदी थोड्या वेळात. जाऊया मॅचकडे. शेवटचा बॉल होता तोही बॉल पायावरचा. खोलवर टप्प्याचा असताना खूप चांगल्या पद्धतीचा यॉर्कर अटेम्प्ट केला. तो सक्सेस देखील होतो आणि एक मोठा विजय. 32 धावांनी किराईपाडा या संघानं आपल्या गोलंदाजीच्या नेतृत्वानं आणि फलंदाजीच्या जोरावरती या सामन्याला आपल्या खिशामध्ये घेऊन गेलेत आणि आजच्या रात्रीतील शेवटच्या सामन्याचा मान त्यांना मिळालाय. त्यांच्या विपक्षात संघ कुठला असेल हे सांगण्यासाठी पुढचा मॅच बघावा लागेल आणि त्या पुढच्या मॅचला देखील सुरुवात होईल. ज्या वेळेला सुरुवात होईल त्यावेळेला मायक्रोफोनवरती आवाज ऐकूया शिवणसईचा. अर्थात आपण पाहतात परेशजी कुडू सर आदर्श शिक्षक ज्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचं उज्ज्वल भविष्य घडतं आहे. खानिवडे या शाळेतून ते शिक्षक आहेत आणि ऐकूया त्यांचाच आवाज. मॅन ऑफ द मॅच साठी तुर्तास आपण जाणार आहोत. मॅन ऑफ द मॅच गोज टू साहिल आणि साहिल यांना विनंती आहे की आपण मॅन ऑफ द मॅच हा किताब घेण्याकरिता